गोशटवाडी गावची रन मशीन राजेश कुराडे यांचा उद्या वाढदिवस आहे, परंतु त्या वाढदिवसाचं औचित्य साधून 2 दिवसीय स्पर्धा पाटण तालुका क्रिकेटमधील एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा देखील उल्लेख केला जातोय। टॉस जिंकला टीम किरण 11 डिगेवाडी, त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू या किरण 11 डिगेवाडीचे आलेले आहेत। मराठा वरिष्ठ आपला देखील 12 खेळाडू पाठवा प्लीज या वरती। तुमच्या बसण्याची व्यवस्था केली, मस्तपैकी शांत स्टेजवरती बसा, खुर्ची घ्या। वेलकम, आपलं देखील स्वागत आहे। आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। सुनील सूर्यवंशी आणि जय सूर्यवंशी, आणि पहिलं षटक घेऊन सचिन डिगे ही या गोलंदाज मात्र सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर सचिन डिगे। वीस चेंडूंचा सामना लक्षात घ्या, पंचम म्हणजे 5 चेंडूंचं एक षटक। पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल। सामन्याला होते सुरुवात, पहिला चेंडू पहिला चेंडू जय सूर्यवंशी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, आणि ज्या गतीची अपेक्षा होती ती मात्र कुठेतरी कमी आहे। सचिन डिगे पहिलं षटक करणाऱ्यांनी विश्वास दाखवलाय, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुमचं देखील कौशल्य पणाला लागतं, कारण 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर आहेत। कमी गतीने टाकलेला चेंडू इनसाइड आउट, मिड ऑफ वर्तुळाच्या आतमध्ये, आणि त्याचा फायदा मात्र घेतला गेलाय जय सूर्यवंशी यांच्या बॅटमधून। चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार। चांगला फटका हा पहा रिप्ले तुमच्या समोर होमसा एमटीसी या वाहिनीच्या माध्यमातून, आणि पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारची फलंदाजी करणं कुठेतरी अपेक्षित असतं। 4 धावा। चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, मिड ऑफला चुकी होते, एकदा प्राप्त केली जाईल, दुहेरीचा प्रयत्न होईल का? एकदा उत्तर प्राप्त केला, दुहेरीचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा कॉल दिले सुनील सूर्यवंशी, धाव धोक्याची ठरली असती, फेकी खराब आहे। अशा प्रकारच्या चुका तुम्हाला क्रिकेटमध्ये टाळाव्या लागतात, कारण कधी कधी एखादा तुमचा चांगला डायरेक्ट हिट, एखादा चांगला झेल, एखादा चांगला चेंडू मॅचचं गणित बदलवू शकतो। 2 धावा प्राप्त झाल्या जय सूर्यवंशी यांना। टीमची धावसंख्या धावफलकावर 6, अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर आला चौकार, त्यानंतर 2 धावा। टीम मराठा वॉरियर्स प्रथमतः बॅटिंग करते या मॅच मध्ये। लोअर फुलटॉस चेंडू होता, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मध्ये, आणि एकही चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही। इथे देखील 2 धावा प्राप्त होत आहेत। कॉलिंग नव्हतं क्रिकेटमध्ये, तुम्ही फलंदाजी करा, क्षेत्ररक्षण करा, कॉलिंग खूप महत्वाचं आहे, आणि त्या कॉलिंगचा अभाव। 2 धावा प्राप्त केल्यात। टीमची धावसंख्या धावफलकावर 8, 1 टू गो। जय सूर्यवंशी यांनी सुरुवात चांगली केली आहे। आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, कमी गतीने टाकलेला चेंडू बॅक ऑफ द लेन, षटकाची होते सांगता। पहिलं षटक होतंय समाप्त सचिन डिगे यांचं, आणि पहिल्या षटकामध्ये 1 चौकार 2 सिंगल आल्या। टीमची धावसंख्या बिनगडी बाद 8। श्री वागजय देवी चषक 2025 आजचा पहिला दिवस, 2 दिवसीय स्पर्धा, आणि या 2 दिवसीय स्पर्धेचा विचार केला तर ज्या प्रकारचं हे आरएसए घोटिवलीचं क्रीडांगण आहे, हिरवीगार आउटफील्ड, बिहाइंड द विकेट उंच झाडं, नारळाची झाडं आहेत, मैदानाच्या सभोवताली हिरवीगार वृक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि या मैदानामध्ये आल्यानंतर असं वाटतं गावी आलोय आपण। षटक क्रमांक 2 आप्पा डिगे यांच्यावर विश्वास दाखवलाय कर्णधाराने। क्रिकेटची प्रतिपंढरी नवी मुंबई, आणि एक मोठी मॅच। पहिला चेंडू आप्पा डिगे यांचा काहीसा खाली जातोय, रबर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा हा चेंडू डॉट बॉल। टेनिस बॉल खूप कमी वेळा असा खाली राहतो, आणि ते मात्र आपल्याला पाहायला मिळते। सुनील सूर्यवंशी ऑन स्ट्राइक, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये
मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आलेत, प्रयत्न चांगला केला, फेकी थोडीशी खराब आहे, बॅकअप असल्यामुळे धाव प्राप्त होणार नाही, ती दुसरी, एका धावेवर समाधान मानावं लागेल. सुनील सूर्यवंशी यांचं खातं उघडलं जातं. टीमची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. फुलंदाजा चेंडू ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये फटका, वाईडिश लॉंग ऑफ आहे, तैनात, चांगला झेल टिपलाय. आपल्या डाव्या बाजूला जात असताना गुड कॅच ऑफ द क्वालिटी फलंदाज सुनील. जय सूर्यवंशी बॅक टू द डगआउट. वेलकम प्रेमदादा कदम. प्रेम एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आपला देखील सहर्ष स्वागत. क्रमांक 3 अमोल सूर्यवंशी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना त्यांच्याकडे अनुभव आहे आणि या अनुभवाचा वापर आता बॅटिंग करत असताना करावा लागेल. अप्पा ढिग्यानी पहिल्याच आपल्या षटकामध्ये विकेट प्राप्त केले आणि सांघिक यश प्राप्त करून दिले. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावरती 9. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने चेंडूला दिशा दिली, गॅप मध्ये फटका, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केलेत, 4 धावांनी मात्र खातं उघडलं जाते. अमोल सूर्यवंशी यांचा येतोय चौकार. ज्युसी फुलटॉसला मात्र ज्या प्रकारे अमोल सूर्यवंशी आणि पहा पहिला चेंडू ज्या वेळेला तुम्हाला ज्युसी फुलटॉस मिळतो तुम्हाला हात खोलण्याची संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं केलंय. 1 to go. शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर वर्तुळाच्या आतमध्ये धावची संधी असेल, फेकी चांगली गेली आहे, रनिंग बिटवीन द विकेट विलक्षण आहे, 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. अमोल सूर्यवंशी यांच्याकडे राहील स्ट्राईक. 2 पंचांचा होतोय की समाप्त. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 14. नेक्स्ट मॅच कडवे फेअरलेस आपण सज्ज राहायचं आहे. विजयी संघ यांच्यावर आपला सामना असेल. अनिल डिगे षटक क्रमांक 3 साठी स्वतः कर्णधार आहेत टीमचे. आता त्यांनी स्वतःच्यावर विश्वास दाखवलाय. समोर अमोल सूर्यवंशी. या 10 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल टीम मराठा वॉरियर्स शिरळ हे बघायचंय. पहिला चेंडू मिडॉनच्या हातामध्ये खेळलाय, खेळता क्षणी धावत सुटले होते आणि त्याचा फायदा मात्र झालाय. 1 धाव मात्र प्राप्त होत असताना ज्या प्रकारे अमोल सूर्यवंशीने आज चेंडू खेळला आणि धावत सुटलेत, पण तो रनिंग बिटवीन द विकेट अशा प्रकारचं आवश्यक असतं, तेच पाहायला मिळतंय. सुनील सूर्यवंशी विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर सरळ जाईल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आप्पा डिगे यष्टांच्या मागे आणि ज्या प्रकारे अद्याप या षटकामध्ये गोलंदाजी केली स्वतः कर्णधार आहेत अनिल डिगे. 2 चौकार आले त्या डावामध्ये. 2 चौकारांच्या व्यतिरिक्त एकही मोठा फटका आला नाहीये आणि तो आवश्यक आहे टीम किरण 11 डिगेवाडीसाठी. ऑन ड्राईव्ह हातामध्ये खेळलाय, फटका, अगदी इथे धावची संधी असेल, चुकीच्या दिशेला फेकी केली आहे. त्यापेक्षा गोलंदाजाने मी म्हणेन चाणक्षपणा दाखवायला पाहिजे होता, कारण ज्यावेळेला तुमच्या हातामध्ये चेंडू आला ना, स्ट्रायकर फलंदाज अगदी धावत सुटला होता. चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनला. अक्षय आहेत. डॉट बॉल. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, हा चेंडू खाली राहतोय, निर्धाव चेंडूची होते सांगता. 1 to go. टीमची धावसंख्या धाव फलकावर 15. अनिल डिगे कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. अवघी 1 धाव खर्च केले या षटकामध्ये. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न, बदलले त्याचा वापर केलाय, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्कच होत नाहीये. अवघ्या 1 धावेचं षटक हाताळलं कॅप्टनने. षटक क्रमांक समाप्त होतोय 3. टीमची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 15.
मराठा वॉरियर शिळ आता मात्र संकटामध्ये आहे. धावांचा जो वेग आहे तो पूर्णपणे मंदावलाय. चला टीम किरण 11 डिगेवाडी, किरण 11 डिगेवाडी, चला वेळ नाहीये टीम मीटिंग साठी. 15 धावा आल्यात. या शेवटच्या 5 चेंडूवर किती धावा येतील हे पाहणं रंजक ठरेल. आणि ज्या प्रकारे एखादा संघ प्रथमतः फलंदाजी करतो ना त्यावेळेला तुम्हाला धावा धावफलकावरती असणं गरजेचं आहे. निलेश दिघे अंतिम षटकासाठी कर्णधारांनी विश्वास दाखवला त्यांच्यावर. 15 झाल्यात, किती बनतील पहिल्या डावाखेर हे पाहायचंय. अमोल सूर्यवंशी ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू ओव्हर पिच स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ क्लिअर करत असताना अमोल सूर्यवंशी यांच्या बॅटमधून संघ संकटात असताना येतोय एक लाजवाब षटकार. या मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती संघाला आणि तो फटका आलाय अमोल सूर्यवंशी यांच्या बॅटमधून. स्वागत केलंय निलेश दिघे यांचं या षटकाराने. 21 धावा, 21 रन्स ऑन बोर्ड. शफल होऊन चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, डीप पॉइंट क्षेत्र खाली आहे. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. धावा मिळतील 4. अमोल सूर्यवंशी यांच्या बॅटमधून येतोय अप्रतिम श्री वाघजाई देवी चषक चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. चांगला स्क्वेअर कटचा फटका आणि असे फटके प्रेक्षकांना पाहायला आवडतात. हा तोच फटका अमोल सूर्यवंशी यांच्या बॅटमधून आलाय. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा बनवलेत अमोल सूर्यवंशी आणि टीमची धावा संख्या 25. वैयक्तिक फलंदाजी करत असताना अमोल सूर्यवंशी 14 धावा, 2 चौकार, 1 षटकार आलाय त्यांच्या बॅटमधून. 25 धावा. म्हणजे सुरुवात चांगली झाली या षटकाची या मराठा वॉरियर शिळच्या दृष्टिकोनातून विचार केला तर. शफल होऊन विकेट केलाय. चेंडू हवेमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जातं. यस, आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कॅच सुटलाय, एखादा झेल सुटतो त्यावेळेला मॅच जाते. महिलांचा विश्वचषक उपांत्य लढत हिलीने कॅच सोडला जेमिमाचा आणि इथून भारताने मॅच जिंकली होती. ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक. अशा कॅचेस खूप महत्त्वाच्या असतात, टर्निंग पॉईंट असतात क्रिकेटमध्ये. शॉट ऑन पोल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फेकी जरूर केले, दुहेरीचा प्रयत्न केला अमोल सूर्यवंशी. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते, चुकी केली आहे. आणि इथे मात्र अमोल यांनी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा सहकारी धावत सुटला आणि अमोल यांना परतावं लागेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील धावबाद. टीमची धावसंख्या धावफलकावर 28. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. चांगलं क्षेत्ररक्षण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रोहित दिघे आणि फेकी देखील चांगली केली. तुम्ही क्षेत्ररक्षण किती चांगलं करता त्यापेक्षा तुम्ही फेकी कोणत्या बाजूला करता हे खूप महत्त्वाचं असतं. अमोल सूर्यवंशी आणि महत्त्वाच्या ज्या धावा केल्यात आपल्या टीमसाठी डगआउटमधून टाळ्या वाजतात कारण चांगला खेळ केला. 2 चौकार, 1 षटकार त्यांनी खेचला. 28 धावा धावफलकावर. 1 टू गो. नवीन फलंदाज मंगेश. स्क्वेअर ड्राईव्ह, बॅकवर्ड पॉइंट मागे जाईल परंतु चेंडू घोषांकित क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होत असताना अवघी 1 धाव प्राप्त होईल शेवटच्या चेंडूवर. पहिल्या डावाचा होतं खेळ समाप्त. टीम मराठा वॉरियर शिळ टीमची धावसंख्या धावफलकावर पहिल्या डावाखेर जाऊन पोहोचले. 29 धावांचं लक्ष्य. किरण 11 डिगेवाडी. ऋषल कदम ना, ऋषल कदम यांच्या माध्यमातून कोणत्याही खेळाडूने सलग 3 षटकार मारले तर 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यासाठी एखाद्या बॅटरला सलग 3 षटकार ठोकावे लागतील आणि पहिल्या डावाचा विचार केला तर
30 धावांचं लक्ष सेट केलंय. किरण 11 डिगेवाडी या संघासमोर चांगली बॉलिंग करावी लागेल. चला टीम मराठा वॉरियर्स चला आतमध्ये जा कारण टीम बाहेर आली. टेनिस क्रिकेटमध्ये एवढा वेळ नसतो की तुम्ही एवढा आरामात क्रिकेट खेळाल. वेलकम टीम SCT मानाईनगर ते देखील आज खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ब गटामध्ये DK स्पोर्ट्स विपक्ष सळवे 11 सळवे, SCT मानाईनगर विपक्ष गोवारे, सिद्धनाथ 11 गिरेवाडी विपक्ष कोंडावळे 11 आणि या स्वतः आयोजक आहेत श्री वाघजाई देवी घोषटवाडी. त्यांच्या विरोधात कुंभारवाडी बॉईज हे संघ इन ॲक्शन असतील. श्री वाघजाई देवी चषक या स्पर्धेमध्ये प्रत्येक फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या गाडीची पेट्रोलची टाकी फुल करू शकता. 1001 रुपयांचं पारितोषिक. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करायचं नाही, फक्त 3 षटकार मारायचे सलग. ऋषलदादा कदम यांच्या माध्यमातून एक चांगली खेळाडूंना ऊर्जा देणारी संधी निर्माण केली. चला फिल्डिंग लावून घ्या टीम मराठा वॉरियर्स प्लीज. वेलकम SCT मानाईनगर चकदे. कुठे दिसत नाहीये. आणि आमचा सरपंच पप्या आणि चकदे या तुम्हाला मुकादम बोलवत आहेत. आज दुसरा पप्या मला वाटतं नाशिकवरून मॅच बघत असेल बॉस, कारण मुकादम आणि पप्याला दिवसातून किती वेळा व्हिडिओ कॉल करतात ते त्या दोघांनाच माहीत. आता कॉल हिस्ट्री बघावी लागेल दोघांची. आत्ताच झाला जस्ट आता. म्हणजे तो पप्या तिकडे नाशिकला, मुकादम इकडे नवी मुंबईला. दिवसातून किती वेळा व्हिडिओ कॉल आणि चांगली मैत्री आहे म्हणजे जपावी लागते आणि असे मित्र पाहिजेत. त्याच दरम्यान अनिलजी बोमकर साहेब कोयना क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. या साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आणि या त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिकावीरासाठी पारितोषिक पुरस्कृत केलेले आपला देखील मनापासून आभार. कूलर आता सध्या पावसाळा गेला त्यामुळे सगळे खुश झाले असतील, कारण पावसाने यावर्षी खूप हैराण केलं. शेतकऱ्यांना तर प्रचंड त्रास दिला या पावसाने. आणि असं म्हटलं जातं ना कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त पडली ना की तिचा त्रास होतो. तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्रेम केलं तरी त्रास होतो आणि गरजेपेक्षा जास्त पाऊस आला तरी त्रास, गरजेपेक्षा जास्त ऊन तरी त्रास, गरजेपेक्षा जास्त थंडी तरी लोकांना त्रास. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू व्हाईट बॉल. रोहित डिगे आणि त्यांच्या साथीला आहेत रोहित डिगे. 30 धावांचा करायचा पाठलाग आणि पहिलीच धाव अवांतर स्वरूपात आली आहे. बॅकफुटला जाऊन पटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक दूर वरून वेगाने जातील. चेंडू नो मॅन स्टँड मध्ये पडला. वेळीचा प्रयत्न केला जाईल जय डिगे. आणि इथे मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये गॅप मध्ये तुम्ही फटका खेळताना ही महत्वाची बाब आहे. पहिल्याच षटकामध्ये सुरुवात मात्र चांगली झाली आणि जय सूर्यवंशी यांच्यावर ज्या प्रकारे विश्वास दाखवलाय ना तो आता कुठेतरी सार्थ ठरवावा लागेल, कारण 30चा करायचा पाठलाग तुम्हाला विकेट्स ठराविक अंतराने घ्याव्या लागतील. ओव्हरपिच चेंडू अमोल आहेत. लॉंगॉनला त्यांच्या डोक्यावरून चेंडू क्लिअर करेल सीमारेषा. या दुसऱ्या डावातील येतोय पहिला बिग ब्लास्ट षटकार. या षटकाराने मात्र टीमची धावसंख्या 6 ने पुढे जात असताना 8-9 धावा. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. लॉंगॉन तैनात होते अमोल सूर्यवंशी. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टायमिंग किती महत्वाचं असतं त्या फटक्यावर पहा. रबर बॉल मधून टेनिस बॉल मध्ये येणं सोपं नसतं. हलक्यात आणि टॅप केलाय बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. तद्भर 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. रबर बॉल टेनिस बॉल ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट बदलताना त्यावेळेला तुमचा माइंडसेट खूप महत्वाचा असतो, कारण क्रिकेट तेच आहे.
रोहित कदम यांचा फटका फासला. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी होती. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटलाय. रोहित कदम, रोहित डिगे, 2 रोहित आहेत आणि सध्या भारताच्या क्रिकेटमध्ये नाही तर अखंड क्रिकेटच्या विश्वामध्ये रोहित शर्मा या नावाचा डंका आहे. रोहित डिगे ऑन स्ट्राईक, परंतु सुरुवात चांगली झाली टीम किरण 11 डिगेवाडीसाठी. हलक्यात आणि टॅप केलाय. चांगलं क्रिकेट रोहित डिगे यांचं. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. त्यांना माहित आहे की इथून घाई करण्याची आवश्यकता नाहीये, त्यामुळे सहसा धोका पत्करत नाहीयेत आणि चांगलं क्रिकेट. या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा. 1 to go. दुरुस्ती केली जाते. पहिल्या षटकाचा होता खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 11. अद्याप 15 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 19 धावा आणि इथून देखील मॅच मराठा ओव्हरेज फिरवण्याची क्षमता ठेवते. ती मॅच फिरवावी लागेल. आज शनिवारचा दिवस आहे. प्रत्येक जण आपला नोकरी, व्यवसाय, शिक्षणामधून वेळ काढून आपल्या गावाच्या नावासाठी, या गावच्या टीमसाठी क्रिकेट खेळण्यासाठी येतो. अमोल सूर्यवंशी षटक क्रमांक 2 साठी आलेत. चला प्लीज मॅचला गती द्या, स्पीडअप करा प्लीज. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक राहुल डिगे यांचा कमालीचा फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. काय फटका सजवलाय. क्रिकेटमध्ये टायमिंग किती महत्वाचं असतं हे तुम्ही पाहू शकता आणि त्याच प्रकारचा हा फटका. त्याचबरोबर हलक्यात आणि टॅप केलाय. बॅक टू द बॉलर. धावची संधी असेल. पाय घसरला रोहित कदम यांचा आणि टीमला मात्र पहिलं यश प्राप्त करून देत असताना अमोल सूर्यवंशी. धावबाद झालेत बॅटर, परंतु इथे चुकी नव्हती मी म्हणेन, कारण कधी कधी अशा गोष्टी घडतात. दुसऱ्या बाजूला विचार केला तर रोहित डिगे चांगली बॅटिंग करतात. एक षटकार आला त्यांच्या बॅटमधून. क्रमांक 3 वर सचिन डिगे आलेत. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे तब्बल 17. चांगला फटका. डीप बॅकवर्ड पॉइंट आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. दुसरी धाव हवी आहे रोहित डिगे यांना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. फेकी चांगली, परंतु रनिंग बिटवीन द विकेट विलक्षण राहिलंय. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. हलक्यात आणि फक्त टॅप केला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूवर जाण्यापूर्वी चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. त्याचबरोबर कोयना क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष अनिलजी भोमकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी कूलर आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. बाबूराव पाटील, सनी कंक, आपलं देखील स्वागत आहे. मुकादम यांचा आशीर्वाद घेतलाय म्हणजे सनी कंक आज धावा बनतील. टॅपचा फटका. मिड ऑन चुकी करतोय. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. लॉंग ऑन आहे तैनात. नयन सूर्यवंशी द्वेचा प्रयत्न होत नाहीये. चांगला बॅकअप आहे त्यामुळे 1च धाव प्राप्त होईल. षटकाची होते सांगता टीम किरण 11 डिगेवाडी 30चा करते पाठलाग. 2 षटका अखेर, 1 गडी बाद, 21 21. श्री वागजाई देवी चषक 2025 या स्पर्धेला महत्वाची उपस्थिती श्री विकासदादा काटे साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. वेलकम बाबूराव पाटील, आपलं देखील स्वागत आहे. सनी कंक, हे मैदान आणि सनी कंक रबर बॉलच्या खूप आठवणी आहेत. रबरचा गब्बर.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. आणि आज मात्र सगळे जे मित्र आहेत ते एकामेकांना भेटण्यासाठी आले. डीके स्पोर्ट्स आज खास गावावरून पाटण तालुका क्रिकेटचं तुफान सुनील सागावकर हे देखील आलेले आहेत. ऑन साइडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. एक धाव प्राप्त होते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 23. 7 धावांची गरज आहे विजयासाठी. पहिला विजय प्राप्त करेल का किरण इलेव्हन डिगेवाडी. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सौरभ यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. इथून देखील दबाव टाकायचा असेल तर. 30 हव्यात, 23 झाल्यात. 7 धावांची आवश्यकता असताना पूल केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर चेंडू झालाय गुल. 7 धावांसाठी खणखणीत फटका. श्री वाघजादेवी चषक षटकार. वेलकम टीम सर्वे 11 सर्वे. पाटण क्रिकेटचा हार्दिक पांड्या, रवी बोरगे वेलकम. कुमार अमर कदम कुठे आहेत आणि त्यांच्या मागे त्यांचे खास अंगरक्षक आहेत. बॉडी बिल्डर अमर कदम, अमित कदम आहेत. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. इथे मात्र मॅच जिंकली आहे अर्थातच किरण इलेव्हन ढिगेवाडी. अभिनंदन, वेल प्लेड. चला टॉस साठी या कडवे फेअरलेस किरण इलेव्हन ढिगेवाडी. आणि या मॅचचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच रोहित डिगे ठरतात या मॅचचे हिरो. अभिनंदन टीम किरण इलेव्हन डिगेवाडी. चला कडवे फेअरलेस या टॉस साठी प्लीज.